ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12. भक्तियोग. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचं समालोचन. भाग 4. आशयाच्या दृष्टीनं आपण ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचं समालोचन पाहिलं. आता ज्ञानदेवाने इतर कोणत्या बाबींकडे लक्ष पुरवलं आहे, इतर कोणती वैशिष्ट्ये आहेत, या अध्यायात त्यांनी काव्यरूप कशी मांडणी केलेली आहे, श्रीकृष्णार्जुनांच्या व्यक्तिरेखा, ज्ञानदेवांचा श्रीकृष्णाविषयीचा भाव वगैरे काही गोष्टी पाहूया. अर्जुनाची व्यक्तिरेखा. गीतेच्या या अध्यायात अर्जुनाच्या तोंडी एकच श्लोक आहे. त्यात त्याने आपली शंका विचारलेली आहे. सगुणोपासक व निर्गुणोपासक यांच्यातला खरा योगज्ञ कोण, ते त्याला जाणून घ्यायचंय. ज्ञानदेवांचे हे वैशिष्ट्य आहे की ते त्या त्या व्यक्तिरेखेशी एकरूप होतात. अर्जुनाच्या प्रश्नाची मांडणी करताना प्रथम त्यांनी अर्जुनाला सकल वीराधिराजू, सोमवंशी विजयध्वजू अशी संबोधने वापरलेली आहेत. श्रीराम हे सूर्यवंशात जन्माला आलेले, तर पांडव हे चंद्रवंशात जन्माला आलेले. सूर्याच्या संज्ञा आणि छाया अशा 2 पत्नी, छायेच्या तपती व भद्रा अशा 2 कन्या. त्यातील तपती ही सोमवंशी राजा संवरण याची पत्नी होती. हा संवरणच कुरुवंशाचा संस्थापक होता आणि पांडव हे कुरुवंशीय, म्हणून ते सोमवंशीय. त्या सोमवंशाचा जणू काही विजयध्वज असा अर्जुन होता, कारण त्याने युधिष्ठिराला राज्याभिषेक झाल्यानंतर त्याचे राज्य 10 दिशांना वाढवलं होतं. तो पंडू राजाचा मुलगा होता, म्हणून ज्ञानदेव त्याला पंडू नृपाचा आत्मजू असं म्हणतात. अर्जुनानं प्रथम भगवंतांना आपण विश्वरूपाला का घाबरलो, कृष्णमूर्तीची आपल्याला कशी सवय आहे ते सांगितलं. भगवंतांनी एकदा अव्यक्ताची स्तुती केली तर एकदा व्यक्ताची स्तुती केली, म्हणून त्याला दोन्ही मार्गांबद्दल शंका निर्माण झालेली आहे. भक्तीने व्यक्ताची व योगाने अव्यक्ताची प्राप्ती करून घेण्याचे हे 2 मार्ग पूर्वापार चालत आलेले आहेत. ते दोन्ही परमात्म्याच्या दारात भक्तांना आणून सोडतात. वास्तविक व्यक्त व अव्यक्त यात काहीही फरक नाही. तरीही भगवंतांनी अव्यक्त असणाऱ्या व्यापकाची स्तुती केल्यामुळं या 2 मार्गातील भक्तांपैकी कोण खरा योगज्ञ आहे असं अर्जुनाने भगवंतांना विचारलेलं आहे. दोन्ही एकरूप कशी आहेत ते ज्ञानदेव सोने, समुद्र या दृष्टांतांनी स्पष्ट करतात. अर्जुन हा भगवंतांचा आवडता व श्रेष्ठ भक्त आहे असं स्वतः भगवंत सांगत आहेत. म्हणून गा पंडुसुता, तुची प्रियू आणि तुची श्रोता, वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली. अर्जुन हा प्रेमळ भक्तही आहे आणि प्रेमळ श्रोताही आहे. त्यामुळे भगवंतांना अर्जुनाशी संवाद करण्यात अतिशय आनंद होत आहे असं वर्णन करून ज्ञानदेवाने अर्जुनाचा अधिकार किती आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. नंतर श्रीकृष्णांची व्यक्तिरेखा. अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देताना श्रीकृष्णाने सांगितलं की यापरी जे भक्त आपण पे मज देत, त्याची मी योगयुक्त परम माने. आत्मभाव भगवंतांच्या ठाई अर्पण करणाऱ्यांना भगवंत योगयुक्त करतात. ते त्यांनी व्यक्तोपासक व अव्यक्तोपासकांची तुलना करून स्पष्ट केलं. नंतर त्यांनी व्यक्तोपासकांचा आपणच उद्धार करता होतो हे श्लोकात स्पष्ट केलं. भक्ताचे भगवंतांवरील प्रेमाचे वर्णन आले की ज्ञानदेव भगवंतांचे भक्तावर किती प्रेम असते त्याचे वर्णन करतात. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने आंगे, तयांचे काही एक सांगे जे सर्व मी करी. अशा भक्तांचे भगवंत सर्व काही करतो. जणू भगवंत म्हणजे आई आणि भक्त म्हणजे तिचे लाडकं असं तिच्यावर अवलंबून असणारं बालक. आई जसं बाळाला पदराखाली घेऊन त्याचे रक्षण करते, त्याप्रमाणे कळीकाळाचा पराभव करून भगवंत त्या भक्ताला पदरात घेतात. त्याचे कोणतेही पडलेले काम करण्यास ते लाजत नाहीत. असं म्हणून ज्ञानदेवाने जनाबाईला मदत म्हणून दळू लागणाऱ्या भगवंतांच्याकडे संकेत केलेला आहे. आपले भक्त संसार सागराला घाबरतील म्हणून भगवंत सगुण रूप घेऊन त्याच्या गावाला धावत येतात. केवळ एखादेच रूप घेऊन नाही, तर मूर्तींचा मेळावा करून येतात. ज्या भक्ताला जे रूप आवडतं ते त्याच्यासाठी ते धारण करतात. यावरून भगवंतांचीच भक्ताला तारण्यासाठी किती लगबग असते ते ज्ञानदेवाने रंगवलेले आहे. नामांच्या सहस्रावधी नावा तयार ठेवतात. प्रत्येक प्रकारच्या भक्ताच्या
त्याच्या अधिकाराप्रमाणे योग्य ती मदत करतात. केवळ मनुष्यांनाच नाही तर चतुष्पादादी प्राण्यांना सुद्धा ते वैकुंठाचे अधिकारी करतात. असं म्हणून त्यांनी गजेंद्र मोक्ष कथेकडे बोट केलेलं आहे. भक्ताला ज्ञान झालं तरीही तो आपली भक्ती सोडत नाही. तो भक्त भगवंतांना आपल्या पत्नीप्रमाणे आवडतो. भगवंतांना ही पती पत्नीची उपमा देखील कमी वाटते. प्रेमळ भक्तांच्या गोष्टी भगवंतांना भुरळ घालतात. जणू काही मंत्रच. अर्जुन असाच भगवंतांचा प्रिय भक्त आहे. त्यामुळे श्रीकृष्णांना अर्जुनाबरोबर संवाद करण्यास दुप्पट बळ आलेलं आहे. अशा आपल्या आवडत्या भक्ताबरोबर संवाद साधता आल्यामुळे ऐसे म्हणत खेवी डोलो लागला देव आनंदानं डोलू लागले. अशा भक्तांना बसण्यासाठी ते जणू अंतःकरणाचेच आसन घालतात. अशा भक्तांचा भगवंतांना जणू छंदच लागतो. तया लागे मज रूपा येणे, तया चेनी मज येथे असणे, तया लोण कीजे जीवे प्राणे ऐसा पडिये. त्या भक्तांसाठीच भगवंत सगुण रूप घेऊन येतात. त्याच्यावरून आपल्या प्राणांची कुरबंडी करतात. अशा भक्ताला ते आपल्या माथ्यावरचा मुकुट करतात. त्याचे गुण गातात, त्याची कीर्ती ऐकतात. त्याला पाहण्यासाठीच त्याला डोळे उत्पन्न होतात. अशा भक्तांशीच त्यांचं सख्य असतं असं नाही, तर त्या भक्ताचे चरित्र गाणारे सुद्धा भगवंतांना प्रिय होतात. अशा भक्तांची त्यांना उत्कंठ असते. असे भक्त तीर्थस्वरूप असतात. जणू काही ते भक्त म्हणजे भगवंतांचे दैवतच. असं म्हणून ज्ञानदेवाने श्रीकृष्णांचं भक्तप्रेम शब्दरूप केलेले. श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करीवो सरते. श्रीकृष्णांच्या गुणवर्णनात आपण समर्थ व्हावं असं त्यांनी गुरूंकडे मागणे मागताना म्हटलं होतं. गुरुदेवांनी त्यांची ही मागणी पूर्ण केली असल्याचा प्रत्यय आपल्याला या ग्रंथाच्या समारोप प्रसंगी येतो. श्रीकृष्णांसाठी त्यांनी या छोटेखानी अध्यायात निजानंदे, जगदादिकंदे, निष्कलंक, लोककृपाळू, शरणागता प्रतिपाळू, शरण्यू, धर्मकीर्ती धवलू, दातृत्वे सरळू, अतुल बळ प्रबळू, सुर सहायशीळू, प्रणत प्रतिपाळू, भक्त जन वत्सलू, सत्यसेतू, निजांचा चक्रवर्ती, कलानिधी अशी खूप नावे वापरून भक्तवत्सल असे श्रीकृष्णांचे रूप चितारलेले आहे. संवादात्मकता. गीता हा श्रीकृष्णार्जुनांचा संवाद आहे. त्यामुळे ज्ञानदेवांनी आपली टीका सुद्धा श्रीकृष्णार्जुनांच्या संवाद रूपात लिहिली आहेच. पण त्या व्यतिरिक्त गुरूंची ज्ञानदेवांना कथा सांगण्याबद्दलची आज्ञा करणे, संजयाने धृतराष्ट्राशी संवाद साधणे वगैरे वर्णन करून त्यांनी गीतेची संवादात्मकता कायम ठेवलेली आहे. ज्ञानदेव श्रोत्यांना म्हणतात की निवृत्तीनाथाने संतांची सेवा करावी अशी आज्ञा केल्यामुळं संजयानं धृतराष्ट्राला सांगितलेली कथा श्रोत्यांना समजेल अशा मराठी रूपांतराने आपण सांगणार आहोत. असं म्हणून शेवटी ज्ञानदेवांनी सुद्धा श्रोत्यांशी संवाद साधलेला आहे. आता ज्ञानदेवांची काव्यदृष्टी आपण उद्याला बघूया.